आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। पनवेल वन खात्याच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली असून अवैध कैऱ्यांच्या झाडाची वाहतूक करणारी गाडी पनवेल वन परिक्षेत्र विभागाने कळंबोली सर्कल जवळ खैर प्रजातीचे सोलिव नगाचा ट्रक पकडण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपी मनसुरी मोहम्मद सईद आणि अक्रम युसुफ खान शेख अशी नावे असून सध्या परिक्षेत्र वन अधिकारी यांनी ताब्यात घेतले असून गुजरात चिखली येथून हा माल आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। खैर सोलिव नग 569 वजन 10,140 किलोग्रॅम असून अंदाजे किंमत 6 लाख रुपये असल्याचे वन परिक्षेत्र वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सांगितले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। सर, आज मोठी कारवाई झालेली आहे वन विभागाची पनवेलच्या, काय नक्की प्रकार आहे? काल आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे माहिती मिळाली होती की गुजरात राज्यातून वापी येथून खैराने भरलेला ट्रक येत आहे आणि त्याच्याकडे कोणत्याही परवाना नाही, निर्गत परवाना, फॉरेस्टचा जो टीपी पाहिजे तो, तर त्या आधारे आम्ही सापळा लावला आणि त्यामध्ये जेव्हा कळंबोली सर्कलला तर त्यावेळेस आरोपींनी तिथं म्हणजे त्यांना आम्ही तो ट्रक ताब्यात घेतला। त्यांच्याकडे माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे त्याबाबत कोणतेही कागदपत्र नाही, पुरावा नाही, टीपी नाही। मग आम्ही पुढील चौकशीसाठी आमच्या कार्यालयामध्ये सदरचं वाहन मालासह आणि आरोपीचं यांना घेऊन आम्ही आलो आणि पुढे चौकशी केली। त्याच्या अनुषंगाने माल पूर्ण गाडीतला काढून त्याची पूर्ण मोजदाद घेतली आणि त्याच्या आधारे जवळजवळ 10,140 किलो माल आणि अंदाजे किंमत बाजारभावाच्या याच्याने जवळजवळ 6 लाख रुपये किंमत आहे आणि ते यामध्ये 2 आरोपी आणि ड्रायव्हर आणि किलनर दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना आज आम्ही कोर्टासमोर त्यांना हजर करतो।